नमस्कार. आज 17 फेब्रुवारी 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, मुख्य आर्थिक सल्लागारांचे प्रतिपादन, जागतिक परिषदेचे आयोजन, AI साठी कटिबद्धता आवश्यक. कृत्रिम बुद्धिमत्ता AI ही भारतासाठी धोका नसून मोठी संधी ठरू शकते, मात्र त्यासाठी धोरणात्मक स्पष्टता, व्यापक कौशल्याची विकासाची आवश्यकता असेल, असा इशारा वजा सूर भारत मंडपम येथे सोमवारी सुरू झालेल्या AI इम्पॅक्ट समिटमधील कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील रोजगार क्षमता, उद्याच्या नोकऱ्यांची तयारी या चर्चासत्रात उमटला. 600 पेक्षा जास्त चर्चासत्र इथं होणार आहेत. मग पहिल्या चर्चासत्रामध्ये पहा, त्यांनी काय म्हटलं की AI भारतासाठी एक अगदी पहा, आपण धोका नाही तर आपल्यासाठी एक बेस्ट पर्याय तो ठरू शकेल. जसं की यामध्ये पण एम्प्लॉयमेंट आपण तिथं जनरेट करू शकतो. मग यासाठी अनंत नागेश्वरन, भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, यांनी काय म्हटलं की आपण काय करू शकतो, मग इथं पॉलिसी आपल्याला आणावी लागेल. ओके, जेणेकरून आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून पण आपल्याला काय एम्प्लॉयमेंट जनरेट करता येतील. आता अगदीच एम्प्लॉयमेंट जनरेट, आता अगदी तुम्ही जर पाहिलात ना, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपले जे एम्प्लॉयमेंट आहेत ना ते जात आहेत, बरोबर. जसं अमेझॉन वेब सर्व्हिसेस आहे किंवा गुगल आहे, तुम्ही ऐकला असाल पहा बातम्या, ज्यामध्ये जे एम्प्लॉईज आहेत ना त्यांना वापस किंवा अगदी काढून टाकण्यात येत आहे, बरोबर. मग आपण काय म्हणत आहोत की पॉलिसी चेंज केल्यानंतर अगदीच AI मध्ये नोकऱ्या संधी वगैरे तिथं ठरू शकतील. तर यस, आता पहा नोकरी कसं जात आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ना तुम्ही पूर्वी अडोबीचं सॉफ्टवेअर यूज करून तुम्हाला फोटो क्रिएट करावी लागायची. ओके, पण तुम्ही जेमिनीला जर फक्त एक प्रॉम्प्ट दिलात ना तर ते अगदी फोटो क्रिएट करून देत आहे, बरोबर आहे. यामुळे पहा, जे कर्मचारी आहेत किंवा बँकेचं तुम्ही पाहू शकता, आता अगदीच आजचं एक आर्टिकल आलेलं आहे, गिरीश कुबेर सरांनी तो आर्टिकल लिहिलेला आहे. त्यानंतर पहा, रात्री मी टेलिग्राम चॅनलवरती एक व्हिडिओ पाठवला होता गिरीश कुबेर सरांचाच. ओके, त्याच आर्टिकलचं त्यांनी व्हिडिओमध्ये रूपांतर केलेलं होतं. मग त्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी सांगितले की पहा, बँकेची प्रणाली तुम्ही अनुभवू शकता. ओके, पूर्वी तुम्हाला स्टेटमेंट काढण्यासाठी पण बँकेमध्ये जावं लागायचं, बरोबर आहे. पण आज घडीला तुम्हाला जर स्टेटमेंट पाहायची असेल किंवा एखादं ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली मोबाईलवरून करू शकत आहात, बरोबर आहे. त्यामुळे पहा, बँकेमधील जे कर्मचारी ते आता काय करत आहेत, फक्त क्रेडिट कार्ड किंवा लोन याबद्दलच ते जास्त चर्चा करत आहेत. बाकी पहा, ट्रान्झॅक्शन बेसिसवर जर तुम्ही पाहिलं तर बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता जास्त आहे का, तर बिलकुल नाही. हे का झालं, तर अगदीच पहा, इंटरनेट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर आणखीन हे पुढे जाऊ शकेल, बरोबर आहे. अगदी याच धर्तीवर जर पाहिलात आपण, तर अगदी जर तुम्ही याच पातळीने जर गेलात तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही, पण जर पॉलिसी आपण चेंज केली ना तर नक्कीच आपल्याला काय कर्मचाऱ्यांची तिथं आवश्यकता भासू शकते. त्यामुळे भारत सरकारला अगदीच कटिबद्धता आवश्यक आहे व धोरण बदलणं आज काळाची गरज आहे. तेव्हाच कदाचित आपल्या देशासाठी हे एक आव्हान नसून आपल्याला फायदेशीर तिथं नक्की ठरणार आहे. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला आता समजला असेल. पुढे चला, ग्रेट निकोबार प्रकल्पाला हरित लवादाचा होकार, पर्यावरणीय परवानग्यांसाठी खबरदारी घेतल्याचे निरीक्षण. ही बातमी आपण द हिंदूमध्ये पाहूयात. ओके, तर डायरेक्टली आपण द हिंदूमध्ये जाऊयात. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे. पहा, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल क्लिअर्स 92,000 करोड प्रोजेक्ट. ग्रेट निकोबार प्रोजेक्ट त्यांनी परवानगी दिलेली आहे. आता या ग्रेट निकोबार प्रोजेक्टमध्ये काय होणार आहे पहा, अगदी तुम्ही अंदमान आणि निकोबारची बेटी पाहिलेली आहात, बरोबर. मग इथे पहा, अंदमान निकोबारची अशा पद्धतीने खाली बेटी आहेत. मग हा जो ग्रेट निकोबार प्रोजेक्ट आहे तो 92,000 कोटी रुपये केंद्र सरकार लावत आहे. ते मग किती पहा, अगदी येथे काय काय तयार होणार आहे, तर एक पोर्ट तयार होणार आहे. आज घडीला पहा, हा आपला प्यारा भारत आहे. ओके, प्यारा भारत व इथं आहे श्रीलंका. मग तुम्हाला माहिती असेल की जर भारत देशामध्ये जर एखादी व्हेसल यायची असेल, म्हणजे जहाज, मोठं जे जहाज असतं पहा व्यापारासाठी, किंवा कंटेनरशिप जे असतात मोठे मोठे, तुम्ही पाहिलं असाल मूवीमध्ये वगैरे, बरोबर. मग ते जर शिप भारतामध्ये आणायचं म्हटलं तर ते भारतासाठी परवडणारं नाही आहे. पहा, आज घडीला आपल्याला ते शिप्स आपल्या भारत देशामध्ये येऊ शकत नाहीत. ओके, म्हणजे मुंबई पोर्टावरती ते मोठे मोठे जहाज येत नाहीत. मग ते जहाज कुठे येतात, तर श्रीलंकामध्ये येतात व इथं थांबतात. मग आपण काय करतो, तर छोटे छोटे जहाज जे घेऊन जातो ना ते आपण इथंपर्यंत जातो, श्रीलंकेमध्ये जातो व श्रीलंकेमध्ये जे मोठं जहाज आलेलं होतं, बिग व्हेसल जे आलेलं होतं आपलं, त्या व्हेसलवरून आपण काय करतो, अगदी जे छोटे छोटे कंटेनर होते ना ते आपल्या छोट्या जहाजामध्ये ठेवून भारत देशामध्ये मुंबईला किंवा इकडे चेन्नईला, विशाखापट्टणमला अशा पद्धतीने पोर्टला आपण घेऊन येतो. ओके, यामुळे होत आहे काय पहा, आपलं अगदी एकतर मोबिलिटी, त्यानंतर पहा अगदीच आपला जो पैसा आहे तो पण इथं जास्त लागतो. कारण पहा, डायरेक्टली ते मोठं जे जहाज आहे ना तेच मुंबईच्या बंदरावर येऊ शकलं असतं, परंतु आपल्याकडे तेवढ्या सुविधा नाही आहेत. या कारणानिमित्त आपण काय करत आहोत, ते जहाज पहिल्यांदा श्रीलंकेमध्ये थांबवतो व छोट्या जहाजांनी जाऊन आपण काय कंटेनर घेऊन छोट्या जहाजावरती आपण कंटेनर वाहून आपल्या
मुंबई पोर्टावरती किंवा अगदी विशाखापट्टणम बंदरावरती ते घेऊन येतो. ओके, यामुळे अगदीच आपला खर्च तिथं जास्त होत आहे. आता अगदी आपण पाहिलेलं आहे इनलँड वॉटरवेज बजेट सेशनमध्ये आपण ते पाहिलेलं होतं. इनलँड वॉटरवेज जर तुम्ही पाहिलात ना तर अगदी अतिशय कमी खर्चामध्ये समुद्रामधील जी जहाजाची वाहतूक आहे ती अतिशय कमी खर्चामध्ये होते, परंतु तुम्ही रियालिटीमध्ये पाहिलात तर ते खर्चिक होत आहे. मग असं होऊ नये यासाठी भारत सरकारने काय केलं प्लॅन केला. त्यांनी म्हटलं की 92,000 करोडचा आपण काय प्रोजेक्ट लॉन्च करूयात व या प्रोजेक्टमध्ये अगदीच एक आपण बंदर बांधूया तिथे. ओके, ग्रेट निकोबारवरती आपलं स्वतःचं बंदर असेल. अन्यथा होणार काय, आपण श्रीलंकेला पैसा पे करत आहोत ना. मोठं जहाज आलं ना की आपल्याला थांबवावं लागतं तिथं, मग त्यानंतर तिथून आपला छोटे जहाज वगैरे घेऊन जावं लागतं. मग यासाठी आपल्याला श्रीलंकेला पण काही पैसे द्यावे लागतात आपलं मोठं जहाज तिथं थांबवण्यासाठी, बरोबर. मग आपण तसं कशाला करायचं, आपल्याकडे पण आहे ना बंदर आहेत ना, ग्रेट निकोबार बंदर वगैरे आहेच की. मग या ग्रेट निकोबार बंदरावरती आपण थांबूयात जहाज. ओके, तिथे जर जहाज थांबलं ना, म्हणजे मोठं वेसेल तिथं जाऊन थांबलं की मग आपण छोटे जहाज तिथे जाऊ शकतो. व भारत सरकारचं हे प्रोजेक्ट असणार आहे, त्यामुळे पैसे देण्याची श्रीलंकेला वगैरे आवश्यकता पडणार आहे का, बिलकुल नाही. फक्त वन टाईम इन्व्हेस्टमेंट तिथं आपलं नक्की आहे व वेळोवेळी आपण त्याचा खर्च वगैरे निश्चित करू शकतो. मग या नात्याने भारत सरकारने 2022 याचा निर्णय घेतला. ओके, मग 2022 याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये केस गेली. का केस गेली तर कारण एन्व्हायरमेंटचं इथं डॅमेज होणार आहे. त्यानंतर तेथील जे ट्राईब्स आहेत, जे लोकल ट्राईब्स आहेत अंदमान आणि निकोबारमधील, व अंदमान आणि निकोबारमधील जे आज देखील असे काही ट्राईब्स आहेत तिथे जे अद्याप प्रवाहामध्ये आलेले नाही आहेत. ओके, ते त्यांचीच भाषा वगैरे बोलतात व त्यांचं सेपरेट कल्चर आहे. मग यांना धोका आपण तिथं नक्की पोहोचू शकतो. आता जे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी प्लीज ही केस स्टडी लक्षात ठेवा. ओके, व वापस गेल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताना अँथ्रोपॉलॉजीची, तर ग्रेट निकोबार प्रोजेक्टला तुम्ही प्लीज एकदा अभ्यास करा त्याचा. ओके, त्यानंतर इंडियन जे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत जसं एम श्रीनिवास वगैरे, आपण सोशलॉजीमध्ये पण त्यांचा अभ्यास करतो. ओके, तर प्लीज त्यांचा परत एकदा तुम्ही अभ्यास करा, कारण आदिवासींसाठी तर हा फॅक्टर किंवा ही जी केस स्टडी आहे ते अँथ्रोपॉलॉजी आणि सोशलॉजी दोघांसाठी पण अतिशय महत्त्वाची आहे. ओके, बॅक टू द स्टोरी. अगदी जर तुम्ही पाहिलात तर ग्रेट निकोबार प्रोजेक्ट हे अशा पद्धतीने होणार आहे, पण त्याचा आदिवासींना तिथं स्थानिक धोका होणार आहे, बरोबर आहे. पण आपल्यासाठी डेव्हलपमेंट अगदीच गरजेची, या नात्याने आपण हा निर्णय घेतला, बरोबर. फक्त आपण तिथं पोर्ट बांधणार आहोत का, तर बिलकुल नाही. तर अगदीच आज घडीला आपल्या देशामध्ये जी इंडियन नेव्ही आहे, इंडियन नेव्हीला आपण तिथं काही पॉईंट्स ठेवणं गरजेचे आहेत. जसं अगदी चायनाने आपल्या श्रीलंकेमध्ये पण चायनाने इंडियन ओशनमध्ये श्रीलंकेला त्यांचं बंदर दिलेलं, श्रीलंकेचं बंदर त्यांनी विकत घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपण पाहिलेलं आहे ग्वादार पोर्ट, त्यानंतर श्रीलंकेचा आहे हंबनटोटा, त्यानंतर आपण इराणमध्ये चाबहार पोर्ट, बरोबर, ते आपण वेगळीकडे पाहूयात. पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात ना तर चायनाचं आपल्या इंडियन ओशियनमध्ये स्थानांतर कशा पद्धतीने झालेलं आहे किंवा तो इथं येऊन बसलेला आहे. ग्वादार पोर्ट पाकिस्तानमध्ये, त्यानंतर श्रीलंकेमध्ये हंबनटोटा पोर्ट. ओके, मग अगदी इंडियन नेव्हीला पण तशा पद्धतीने बळकटीकरण गरजेचं होतं. बळकटीकरण करण्यासाठी पण ग्रेट निकोबार जे प्रोजेक्ट आहे ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. मग हेच 2-3 पॉईंट लक्षात ठेवत जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे त्यांनी काय केलं आहे, त्याला हिरवं कंदी लिहिलेलं आहे व त्यांनी म्हटलं आहे की ठीक आहे, हे सर्व जे प्रोजेक्ट आहेत ते एन्व्हायरमेंटच्या कंडिशनमध्ये आहेत, या नात्याने आम्ही तुम्हाला परमिशन देत आहोत. ओके, आय होप हा प्रोजेक्ट तुम्हाला आता समजला असेल. पण आता याच्या पुढे गेल्यानंतर रीड बिटवीन द लाईन्स किंवा आपला जो येणारा धोका आहे ना तो खूप मोठा आहे. आता येणारा धोका कसा आहे तर टुरिझम क्षेत्र. ओके, टुरिझम क्षेत्र, त्यानंतर हॉटेल जे क्षेत्र आहे ना हे इथं बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओके, मग यासाठी अगदी लास्ट इयरला म्हणजे आपण 2023-24 दरम्यान आय थिंक मी द हिंदू घेत होतो, त्यामध्ये त्यांनी दिलं होतं की अदानी ग्रुप्स जे आहेत ते पण इथं त्यांचे पाय पसरवण्याला सुरुवात करत आहेत. कारण आता ऑलरेडी भारत सरकारने तर प्रोजेक्टला मान्यता घेतलेली आहे व प्रोजेक्ट इथं सक्सेसफुल जर झालं तर काय होणार आहे जे टुरिस्ट व्हेसल्स आहेत ना ते पण इथं येऊ शकतील, बरोबर आहे. टुरिस्ट व्हेसल आल्यानंतर अगदीच तिथं काय म्हणू शकतो आपण की हॉटेल लागेल त्यांना. हॉटेल लागलं म्हणजे एक डेव्हलपमेंटच्या नावाखाली पहिल्यांदा एक म्हणजे अगदीच तुम्ही पण पाहू शकता ना, आपण काल कोलकाताची केस स्टडी पाहिली होती सरस्वती नदीबद्दलची, बरोबर आहे. एक व्यक्ती जर सरस्वती नदीमध्ये जाऊन राहायला लागला तर त्याच्या बाजूला दुसरा पण व्यक्ती येऊन राहावा लागतो, तिसरा पण व्यक्ती येऊन राहावा लागतो. अगदी तशाच पद्धतीने आहे इथं पण अगदी ग्रेट निकोबार प्रोजेक्ट आपण चालू केलेला आहे, पण ग्रेट निकोबार प्रोजेक्टमध्ये तिथे कोणीतरी राहीलच ना. ओके, भारत सरकारचे जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत ते तरी राहतील. मग ते राहिल्यानंतर अगदी तिथे जाईल टुरिझम गेल्यानंतर अगदीच
तसंच आणखीन आता आज घडीला आपण एवढी लँड घेतलेली आहे, एवढी लँड आपण ग्रेट निकोबार प्रोजेक्टसाठी कॅप्चर केली, जे की भारत सरकारचं प्रोजेक्ट असणार आहे. मग त्याच्यानंतर उद्या गेल्यानंतर पहा आणखीन 1-2 वर्षानंतर अगदीच हे प्रोजेक्टची लँड एवढी कॅप्चर केली जाईल. का केली जाईल? तर अगदी टुरिझम क्षेत्राला आपण तिथं हे करायचं आहे व आपल्याला काय करायचं, तिथं विकास करायचा आहे. या नावाखाली ही लँड जी आहे ती आणखीन जास्त कॅप्चर केली जाईल. मग येथील जे स्थानिक आदिवासी आहेत त्यांचं काय करायचं? मग हाच तिथं बेसिकली आज घडलेला एक प्रश्न आहे. त्यामुळेच मी म्हटलं की अँथ्रोपॉलॉजीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज ही केस स्टडी एकदा अभ्यासून घ्या. ओके, परीक्षेला यावरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. डन. व पहा, अदानी यांचं जे हॉटेलिंगचं जे बिझनेस वगैरे आहे यामुळे याला धोका निर्माण होणार आहे. मग आता सध्याला हे रीड बिटवीन द लाईन जरी असलं तरी उद्या परवा ज्यावेळेस तुम्ही आपण न्यूज ॲनालिसिस जरी करणार नाही, परंतु अगदी तुम्ही ज्यावेळेस UPSC सोडून द्याल किंवा UPSCमध्ये जरी असाल, पण तुम्हाला नक्कीच लक्षात राहतील हे पॉईंट. पहा, 2-3 वर्षानंतरची गोष्ट करतोय मी, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे कुठेतरी चुकीचं होणार होतं. बट डेव्हलपमेंट इथं फक्त एका गोष्टीमुळे ही इथपर्यंत पाय पसरलेली आहेत असं तुम्हाला नक्कीच तेव्हा लक्षात येईल. म्हणजे आता आपल्याला पण माहिती नाही की हे प्रोजेक्ट इथंच थांबणार आहे का की पुढे जाईल, पण आपलं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण द हिंदूने 2024 किंवा 23मध्ये हे आर्टिकल दिलेला होता. त्या बेसिसवर मी हे बोलण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. आय होप हा आर्टिकल किंवा ही जी न्यूज आहे ते तुम्हाला अगदी योग्यरित्या आता समजलेली असेल. डन. त्यानंतर काँग्रेसने वगैरे याला विरोध केला. आपल्यासाठी सध्याला तरी आवश्यकतेचं नाही आहे. पुढची बातमी पहा, इंडियाज फ्लॅगशिप AI समिट ओपन्स टू मॅसिव्ह क्राऊड्स. ओके, म्हणजे पहा, अगदी 16 तारखेचं सेशन सर्वांसाठी ओपन नव्हतं, परंतु 17 तारखेपासून ते सर्वांसाठी ओपन असणार आहे. 17 ते 20 तारखेपर्यंत भारत मंडपम येथे ते सेशन आहेत व 600 पेक्षा जास्त सेशन्स तिथं आहेत व प्रत्येक वक्ता तिथं बोलणार आहे. मग अगदी जेव्हा जेव्हा तसे आपल्याला वक्ते वगैरे मिळतील त्यावेळेस आपण हे पाहणारच आहोत. पुढची बातमीकडे जाऊयात आपण. सुप्रीम कोर्ट बेंच टू रिव्ह्यू इफ न्यू डाटा लॉ डिलिव्हर्स अ बॉडी ब्लो टू RTI. पहा, 2023मध्ये जो पर्सनल डाटा प्रोटेक्शन लॉ जो आलेला आहे त्यामधील सेक्शन 44, ओके, सेक्शन 44(3) यानुसार पहा त्यांनी काय म्हटलं की पर्सनल इन्फॉर्मेशन आम्ही कोणाला पण देणार नाही. ओके, RTI अंतर्गत आम्ही कोणतीच इन्फॉर्मेशन कोण्याही व्यक्तीला देणार नाही असं जे डाटा प्रोटेक्शन ॲक्ट आहे 2023चं त्यानुसार तिथं सेक्शन 44(3) हे टाकण्यात आलेलं आहे. मग याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेला आहे की आर्टिकल 19 जो राईट टू इन्फॉर्मेशन आहे यानुसार ती इन्फॉर्मेशन आम्हाला का मिळू शकणार नाही. मग अगदीच पहा, जस्टिस सूर्यकांत म्हटलेले आहेत की अगदी जर तुमच्या माहिती अधिकारावर जर गदा येत असेल तर आम्ही नक्कीच तशा पद्धतीने निर्णय देणार आहोत. निश्चिंत राहा तुम्ही. मग अगदी पहा, आपल्याला पण तेच करायचं आहे, निश्चिंत राहायचं आहे. कारण सुप्रीम कोर्टाने एकदा जजमेंट घेऊ द्यात, मग आपण पाहूयात ना स्टँड कोणता घेईल त्यानुसार आहे ते. ओके, त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची बातमी पहा, वुमन्स एंट्री ॲट सबरीमाला टेम्पल 9 जज सुप्रीम कोर्ट बेंच टू कमेन्स रिव्ह्यू हिअरिंग फ्रॉम 7 एप्रिल. 7 एप्रिल ते 22 एप्रिल 2026 दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये सबरीमाला टेम्पलबद्दलची जी केस होती ना त्याबद्दलची सुनावणी होणार आहे. मग सुनावणीनंतर फायनल व्हर्डिक्ट येईल. आता अगदीच थोडंसं एक तुम्हाला काय म्हणू शकता त्याचं बॅकग्राऊंड सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता ही केस का महत्त्वाची आहे आपल्यासाठी, तर पहा, अगदीच तुम्ही थोडंसं बॅकला जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस गोलू बच्चे होतो म्हणजे UPSCमध्ये कदाचित आपण आले नव्हतो त्यावेळेसची ही घटना आहे. पहा, सन आहे 2018. ओके, एकच मिनिट द्या. हां, 2018मधील ही केस आहे. मग 2018मध्ये झालेलं काय होतं पहा, एक ऑर्गनायझेशन आहे इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन. ओके, या असोसिएशनने सुप्रीम कोर्टामध्ये PIL फाईल केलं व PIL फाईल करत असताना त्यांनी काय म्हटलं पहा, आर्टिकल 14 जे आहे ते इथं काय म्हणू शकता व्हायोलेट होत आहे. ओके, आर्टिकल 14चं इथं व्हायोलेशन होत आहे. का व्हायोलेशन होत आहे तर तुम्हाला माहिती असेल सबरीमाला टेम्पल ज्यामध्ये लॉर्ड अय्यप्पा, अगदीच पहा, लॉर्ड अय्यप्पा हे ब्रह्मचर्य होते, आजीवन ब्रह्मचर्य होते. या नात्याने तिथे एक नियम आहे किंवा एक कल्चर आहे, तिथे वयाची 10 वर्ष ते 50 वर्ष जी महिला असेल त्यांना त्या टेम्पलमध्ये एंट्री नाही आहे. सबरीमाला टेम्पलमध्ये 10 वर्ष ते 50 वर्षाची जी महिला असेल त्यांना तिथं एंट्री नाही आहे. पण 10 वर्षाच्या खालची जी मुलगी असेल व 50 वर्षाच्या पुढच्यांना तिथं नक्कीच एंट्री आहे, बरोबर. पण 10 ते 50मध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल येतात महिलांना, या नात्याने तिथं काय होतं आहे पहा, त्यांना एंट्री दिली नाही. मग या बेसिसवर सुप्रीम कोर्टामध्ये इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन जी आहे यांनी काय केली, केस फाईल केली व त्यांनी म्हटलं की इथं आपलं भारतीय संविधानामधील जे फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 14 यामध्ये काय सांगतं आर्टिकल 14 आपल्याला की अगदी कायद्यासमोर सगळेजण समान आहेत, बरोबर. त्याच्यानंतर पहा आर्टिकल 17 काय आहे आपल्याकडे, तर अस्पृश्यता. ओके, अस्पृश्यतेचं आपल्याला काय निर्मूलन करायचं आहे. मग अगदी पहा
या केसमध्ये काय होत आहे तर 10 ते 50 वर्षीय ज्या महिला आहेत यांना तुम्ही काय अस्पृश्य गणत आहात किंवा त्यांना भेदभाव तिथं तुम्ही नक्की करत आहात. मग भेदभाव तुम्हाला करायचा अधिकार कोणी दिला? या बेसिसवर पहा सुप्रीम कोर्टामध्ये अगदी 2018मध्ये ही केस गेली होती. मग सुप्रीम कोर्टामध्ये 2018मध्ये ज्यावेळेस ही केस चालू झाली होती पहा, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता. निकाल काय दिला सुप्रीम कोर्टाने? तर अगदी पहा 4-1 5 जजेसची ती बेंच होती. मग त्यांनी निकाल हा दिला की अगदी हे जे होत आहे सबरीमाला टेम्पलमध्ये 10 ते 50 वर्षीय ज्या महिला आहेत त्यांना जी एंट्री दिली जात नाही ना ती बेकायदेशीर आहे व महिलांना कायदेशीररित्या तिथे एंट्री मिळवली जावी असा तिथं सुप्रीम कोर्टाने 2018 साली निर्णय दिला. मग 2018मध्ये हा निर्णय आल्यानंतर पहा अगदीच बाढ आली. सोशल मीडिया त्यावेळेस पण होतं, म्हणजे आज ज्या पद्धतीने आहे ना तेवढ्या पद्धतीने सोशल मीडिया त्यावेळेस नव्हतं. पण सोशल मीडियाची जी हाईप आहे त्यांनी लगेच यावरती पहा सुप्रीम कोर्टाला क्रिटिसाइज वगैरे केलं गेलं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये 2018 ते 19 दरम्यान पहा जवळपास 60 पिटिशन्स तिथं रिव्ह्यू पिटिशनमध्ये दाखल झाल्या. ओके, त्यांनी म्हटलं की नाही धर्मामध्ये तुम्ही असं करू शकत नाही. यासोबतच हे जे जजेस होते पहा, एक जजेस होते त्या महिला होत्या इंदू मल्होत्रा, यांनी काय म्हटलं पहा की नाही धर्मामध्ये तुम्ही आपण जाऊ नये, सुप्रीम कोर्टाने धर्मामध्ये तिथं जाऊ नये व हे जे सध्याला अस्पृश्यता वगैरे जे काही आहे किंवा हे जे कल्चर आहे यामुळे कोणाच्या जीवाला धोका तर तिथं निर्माण होत नाही आहे ना. ओके, कोण्याही व्यक्तीच्या या कल्चरमुळे किंवा या रिच्युअलमुळे कोणाही व्यक्तीच्या जीवाला धोका तिथं निर्माण होत नाही आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक स्टेप बॅक यावं व सुप्रीम कोर्टाने धर्मामध्ये तिथं इंटरफिअर करू नये असं इंदू मल्होत्रा या जजेसनी सांगत त्यांनी एक स्टेप मागचं पाऊल तिथं सांगितलं होतं. व पहा पण अगदीच त्यांचं पार्ट कमी होतं व जास्त जजेस कुठे होते तर नक्कीच आर्टिकल 14चा सहारा देत त्यांनी म्हटलं की नाही महिलांना पण तिथं एंट्री मिळू शकते असं म्हणत सुप्रीम कोर्टाने एंट्री ओपन केली होती. पण मी म्हटलं ना 2019 पर्यंत जवळपास 60 पिटिशन्स तिथं दाखल झाले होत्या बरोबर. मग रिव्ह्यू पिटिशन सध्याला ओपन करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा 2020मध्ये अगदीच कोविड वगैरे आलं, मग ही केस जी आहे ती थोडंसं बॅकफुटला पडलेली होती. मग आता 2026मध्ये परत या केसला ओपन करण्यात येणार आहे व जी रिव्ह्यू पिटिशन आहे ते पहा किती जजेसची बेंच पाहणार आहे तर 9 जजेसची बेंच ही रिव्ह्यू पिटिशन पाहणार आहे व 7 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान हे सगळं प्रकरण तिथं सुप्रीम कोर्टासमोर ऐकलं जाईल. मग सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निर्णय देईल ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता पहा हे सर्व महत्त्वाचं आहे, पण ही केस का महत्त्वाची आहे किंवा आय होप तुम्हाला हे बॅकग्राऊंड आता समजलं असेल बरोबर. पण या दरम्यानची जी ही केस जी गेलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये यामधून 2 पॉईंट आपल्या UPSCसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहा पहिला आहे तिथे सोशल मोरॅलिटी. ओके, सोशल मोरॅलिटी व दुसरीकडे आहे UPSCचा फेवरेट क्वेश्चन आहे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. व मी ज्यावेळेस ही केस पाहिली ना म्हणजे अतिशय दिल बाग बाग हो गया अशा पद्धतीने ही केस आहे. म्हणजे अगदी धार्मिकतेला धरून नाही आहे परंतु पहा कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. ओके, आता अगदीच पहा मला सुप्रीम कोर्टाचे जे केसेस वगैरे आहेत किंवा जे जजमेंट आहेत ना ते वाचायला खूप आवडतं. म्हणजे त्यामधील जी भाषा असते ना किंवा रीड बिटवीन द लाईन्स जे असतं ना ते तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जे केसेस वाचताल ना त्यावेळेस खूप भारी वाटेल तुम्हाला. ओके, तुम्ही पण शक्य झालं ना तर थोडंसं सुप्रीम कोर्टाला तुम्ही ऑब्झर्व वगैरे करत राहू शकता. आता अगदी त्यासाठी वेबसाईट मी सांगेन सुप्रीम कोर्ट ऑब्झर्वर नावाची एक वेबसाईट आहे. त्यांचं वीकली अगदीच पहा फ्रीमध्ये ते सबस्क्रिप्शन तुम्हाला डायरेक्टली ईमेलवरती वगैरे येतं. ते तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जेणेकरून तुम्हाला पण अगदी अपडेटेड राहाल तुम्ही सुप्रीम कोर्टासोबत. ओके, तर पहा आपण काय चर्चा करत होतो सोशल मोरॅलिटी विरुद्ध कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. आता सोशल मोरॅलिटी काय आहे तर पहा आज घडीला जे समाजात चाललेलं आहे ते नैतिकतेच्या बेसिसवर किंवा अगदीच पहा लॉर्ड पहा आता त्यांचं जे कल्चर आहे किंवा ते अद्वैत ब्रह्मचर्य त्यांनी पालन केलेलं आहे म्हणजे आजीवन ब्रह्मचर्य पालन केलेलं आहे. या नात्याने अगदी त्यांचं जे रिच्युअल आहे ती अगदी फॉलो होणं गरजेचं आहे व हे सोशल मोरॅलिटीनुसार अगदी बरोबर आहे. पण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीला ते होणार आहे का तर बिलकुल नाही. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीमध्ये काय सांगतं पहा अगदी इकडे या तुम्ही. आर्टिकल 14 आहे बरोबर, आर्टिकल 17 आहे, त्यानंतर आर्टिकल 25-26 आहेत बरोबर. मग हे जे सर्व तुम्ही आर्टिकल पाहिलात त्यानंतर आर्टिकल 21 आपल्याला ते इथं टाकलेलं नाही आहे सुप्रीम कोर्टामध्ये परंतु तुम्ही पाहू शकता ना राईट टू लिव्ह विथ डिग्निटी. ओके, आर्टिकल 21 सुप्रीम कोर्टाच्या सध्याला केसमध्ये नाही आहे परंतु मी तिथे टाकलं कारण डिग्निटी आहे, महिलांची डिग्निटीने जगण्याचा त्यांना पण अधिकार आहे. या नात्याने पहा तुम्ही अगदी सोशल मोरॅलिटीनुसार ते बेस आहे. ओके, मान्य आहे, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. परंतु अगदी जर ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनल येईल ना ज्यावेळेस संविधान पुढे येईल ओके मग त्यावेळेस संविधानला आपण अगदी सगळ्या गोष्टींवर संविधान सर्वोच्च आहे. ओके, आता तुम्ही पण समाजामध्ये वावरत असताना पहा ना तुम्ही रूल ऑफ लॉ एकीकडे असेल व अगदीच संविधान एकीकडे असेल सॉरी माय बॅड म्हणजे पहा अगदी तुमची भावना एकीकडे असेल. ओके, एखाद्या व्यक्तीला तिथं वाचवायचं आहे किंवा पहा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत होता त्यामुळे त्या व्यक्तीने मर्डर केलं. ओके,
आता अगदीच तुम्ही म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे, पण तुम्ही लक्षात घ्या की पहा, एखादा व्यक्ती ए हा व्यक्ती जो आहे हा बी या व्यक्तीला त्रास देत होता, पण बी या व्यक्तीला ते सहन नाही झालं व ए या व्यक्तीचं त्यांनी डायरेक्टली मर्डर केला. ओके, मग ह्या इमोशन बेसिसवर जर तुम्ही पाहिलात तर हे ठीक आहे, बी या व्यक्तीने चांगलं केलं, परंतु कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिसवर जर तुम्ही पाहिलात तर नाही, रूल ऑफ लॉनुसार जर पाहिलात तर हे बिलकुल योग्य नाही झालं. अगदी तसंच आहे पहा, सोशल मोरॅलिटीनुसार ते योग्य होतं, परंतु कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीच्या संबंधानुसार जर तुम्ही पाहिलात ना तर महिलांना अगदी असमान वागणूक तिथे द्यायची नाही आहे. महिला पण अगदी कायद्यासमोर समान आहेत, हा आपला आर्टिकल 14 बोलतो. आर्टिकल 17 काय बोलतो, अस्पृश्यता करायची नाही आहे. मग तुम्ही अगदी म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल या नात्याने तुम्ही असं कसं करू शकता, मग आर्टिकल 17 पण लिहिता येतं. त्यानंतर आर्टिकल 25 आणि 26 जे आहेत धर्मासंबंधीचा अधिकार, बरोबर, मग अगदी त्यामध्ये पण सुप्रीम कोर्ट म्हणतं की नाही, हे योग्य नाही आहे. ओके, मग तर तुम्ही या बेसिसवर जर पाहिला तर कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च आहे, मग तुम्ही धर्म वगैरे जे काही आहेत ती बाजूला जातात. ओके, ज्या वेळेस कॉन्स्टिट्यूशन पुढे येतं ना त्यावेळेस सर्व गोष्टी बाजूला जातात. मग यासाठी सुप्रीम कोर्टाचा जो कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हा जो शब्द आहे व UPSCने पण भरपूर वेळेस कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी याबद्दल प्रश्न विचारले आहेत. यासाठीच आता ही जी केस येणार आहे, सबरीमालाची जी केस आहे, 9 जजेसची जी बेंच आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. एकीकडे सोशल मोरॅलिटी व दुसरीकडे आहे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. मग आता पाहूयात की सुप्रीम कोर्ट याबद्दल निर्णय कसा देईल. ओके, म्हणजे ही केस अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आपल्याला, कारण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आपल्याला पुढे चालून उपयोगाची असेल. ओके, आता अगदीच जे मेन्स यावर्षीची देणार आहेत 2025 त्यांच्यासाठी हा थोडासा म्हणजे महत्त्वाचा ठरू शकणार नाही आहे केस स्टडी, परंतु पुढल्या वर्षी जी देणार आहेत 2026ची मेन्स पहा, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरू शकेल. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीवर UPSC प्रश्न नक्की विचारेल, कारण संविधान ज्यावेळेस येतं ना कुण्याही केसमध्ये जर संविधान पुढे येत असेल ना तर संविधानच तिथं वर्चस्व राहतं संविधानाचं. मग यासाठी पाहूयात आपण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी वर्सेस सोशल मोरॅलिटी. आय होप ही पण केस अगदी थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, बॅकग्राऊंड वगैरे. आता अगदी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला ना मी याबद्दल डिटेलमध्ये घेणार आहे, काळजी नका करू. ओके, त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे पहा, नितीश गव्हर्नमेंट ट्रान्सफर 10,000 रुपये ईच टू 25 लाख वुमन, टोटल बेनिफिशियरीज नाऊ 1.81 करोड. ओके, 1.81 करोड महिलांना त्यांनी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत 10,000 रुपये आता वाटप त्यांनी करत आहेत. चांगली गोष्ट आहे पहा, म्हणजे अर्थसहाय्य तिथं केलं जात आहे. ओके, पुढे चला. नेक्स्ट आहे पहा, फार्मर्स ग्रुप इन महाराष्ट्र पासेस रिझोल्युशन सिकिंग सोनम वांगचुक इमिडिएट रिलीज. ओके, आता महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांनी एक रिझोल्युशन पास केलेलं आहे की सोनम वांगचुक यांना सोडावं, म्हणजे जेलमधून बाहेर जामीनवरती त्यांना सोडलं जावं. आता अगदीच इथं पण पहा कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी नक्की लागते व सोशल मोरॅलिटी पण आहे. जर तुम्ही पाहिलात ना तर नक्कीच आहे, कारण जे अतिशय काय म्हणू शकता कोल्ड ब्लडेड मर्डर किंवा अतिशय हिनस क्राईम जे केलेले व्यक्ती आहेत ना ते पण आज जेलच्या बाहेर आहेत, पण ज्यांनी काहीच नाही केलं असे पण UAPA अंतर्गत वगैरे किंवा अन्य काही अन्य जे स्पेशल चार्जेस आहेत त्याच्या अंतर्गत ते जेलमध्ये आहेत व पहा त्यांचं ट्रायलच चालू झालं नाही आहे. मग इथं पण काय लागतं, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी नक्कीच लागते. मग कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीच्या बेसिसवर जर तुम्ही पाहिलात तर सोनम वांगचुक यांना रिलीज केलं जाणं गरजेचं आहे. ओके, व तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड जर पाहिलात किंवा त्यांचं काम जर पाहिलात तर आपण पण नक्कीच म्हणू शकतो की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी या बेसिसवर त्यांना रिलीज करणं गरजेचं आहे पहा. ओके, आता अगदीच काही व्यक्ती माझ्या विचारांची असहमत पण असू शकतात, पण नक्कीच थोडंसं तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी तुम्ही कशा पद्धतीने पाहता त्या बेसिसवर हे सर्व काही चालणार आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे इंडियाज फेडरलिझम इज नीड ऑफ अ स्ट्रक्चरल रिसीट. आता पहा MK स्टॅलिन यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे, पण या आर्टिकलमध्ये शेवटी जाताना त्यांनी खूप महत्त्वाचा पॉईंट बोलून गेलेले आहेत. पहा अगदीच तमिळनाडू गव्हर्नमेंटने 2025 एप्रिल 2025 एक समिती बसवली होती व ती समिती कोणाच्या अंतर्गत होती पहा, जस्टिस कुरियन जोसेफ रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज यांच्या अंतर्गत एक समिती बसवलेली होती फेडरलिझमसाठी. ओके, फेडरलिझम म्हणजेच काय, संघराज्यवाद. मग आता पहा आपल्या भारतीय राज्याचा जो संघ आहे, ओके, भारत देश हा अगदीच राज्यांचा संघ जो मिळून बनलेला आहे ना यांच्यासाठी एक त्यांनी समिती बसवली होती की हे जे फेडरलिझम आहे याला आपण चेंज कसं करू शकतो किंवा आज सध्याला जे धोका निर्माण होत आहे फेडरलिझमला, भारत देशाच्या फेडरलिझमला, त्याच्यासाठी त्यांनी एक समिती बसवली होती. जस्टिस
जोसेफ कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली, बरोबर. मग या समितीने रिकमेंडेशन काल दिलेली आहेत व ते आता पार्लमेंटमध्ये त्यांच्या टेबल होणार आहेत व लवकरच ते आपल्या पब्लिक डोमेनसाठी पण उपलब्ध होतील. मग पब्लिकली उपलब्ध झाल्यानंतर ना आपण त्याबद्दल चर्चा करायची आहे, बरोबर. म्हणजे आज सध्याला फक्त त्यांनी सांगितले की काल आमच्या समितीने रिकमेंडेशन दिले आहेत, आम्ही लवकरच त्याला पब्लिक करू. मग पब्लिक झाल्यानंतर मी पण त्याचं वाचून तुम्हाला नक्कीच त्याचं क्रक्स वगैरे सांगणार आहे. पण तमिळनाडूने हे काम का केलं बरं? तुम्हाला माहिती असतील, गव्हर्नर रवी, तमिळनाडूचे गव्हर्नर रवी यांनी काय केलेलं आहे, तर अगदी ज्या वेळेस पार्लमेंटमध्ये अभिभाषण असतं ना त्यावेळेस त्यांनी वॉकआउट केलेलं आहे व अगदी आता ही प्रथा जी आहे ती 5 वर्षापासून ती त्यांची चालू झालेली आहे. व पहा, आर्यन रवी यांच्या या कृतीमुळे ना फेडरलिझमला धोका होता. कसं तर भारतीय संविधानाने काय म्हटलेलं आहे की जे गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू आहे यांनी जे भाषण लिहून दिलेलं आहे ना तेच जे गव्हर्नर आहेत ते जाऊन पार्लमेंटमध्ये बोलणं गरजेचं आहे. पण तसं होत आहे का? तर नाही, ते डायरेक्टली वॉकआउट करत आहेत. हा एक मेन इश्यू. नेक्स्ट इश्यू काय आहे, जे तमिळनाडू सरकार अगदी तमिळनाडूच्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्या सरकारने एखादं जर बिल पास केलं, अगदी जवळपास 12 ते 13 बिल त्यांनी तसे पारित केलेले आहेत. मग ते जे बिल आहे ते बिल अगदीच आर्टिकल 200 नुसार पहिल्यांदा कोणाची परमिशन घ्यावी लागते? गव्हर्नरची परमिशन घ्यावी लागते. पण या केसमध्ये पार्लमेंटने जरी परमिशन दिलेली असली, म्हणजे M.K. स्टॅलिन यांनी विधानसभेमध्ये त्या बिलची चर्चा केली व ते बिल तू कुठं जातं, आर्टिकल 200 नुसार अगदी राज्याच्या गव्हर्नरकडे जातं. मग राज्याचे गव्हर्नर त्याला असेंट देत आहेत का? तर बिलकुल नाही. मग असेंट देत नाहीत, मग यासाठी पहा सुप्रीम कोर्टाने पण त्यांना फटकारलेलं होतं. मग याच केसमध्ये M.K. स्टॅलिन म्हणत आहेत की असं केल्यामुळे फेडरलिझमला धोका होत आहे. व ते बरोबर आहे. पहा, कारण हे जे तमिळनाडूमधील जे सरकार आहे ते जनतेने निवडून दिलेलं आहे व भारत देशामध्ये काय आहे, लोकशाही आहे, बरोबर. मग अगदी लोकशाहीमध्ये सिलेक्टेड जो कॅन्डिडेट असतो त्याला जास्त मान नसतो, पण इलेक्टेडला खूप मान आहे. पण इथे काय होत आहे या केसमध्ये, तर आर्यन रवी जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ते स्वतःकडे सगळी जास्त पॉवर माझ्याकडेच असायला पाहिजे, म्हणजे मीच राजा इथे, अशा पद्धतीने त्यांचं रवैया तिथे चालू आहे. मग यासाठीच पहा त्यासाठीच पहा तमिळनाडू सरकारने जस्टिस जोसेफ कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बसवलेली होती. मग समितीने रिपोर्ट, त्यांची रिकमेंडेशन जे आहेत ते तमिळनाडू सरकारला सादर केले आहेत. लवकरच त्यांची ती पब्लिक डोमेनमध्ये ओपन होतील. मग पब्लिक डोमेनमध्ये आल्यानंतर पहा, अगदी आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, जे डॉक्युमेंट त्यांनी ठेवणार आहेत, जे सोल्युशन त्यांनी फेडरलिझमसाठी देतील ना तेच आपण आपल्या ॲन्सरमध्ये लिहू शकतो आपण. म्हणजे आपला जो डाटा आहे ना तो स्वतःहून रिसर्च करण्याची आवश्यकता बिलकुल पडणार नाही. तर आपल्याला काय होईल पहा, तो जो अपडेटेड डाटा आहे तो आपण मेन्स आन्सर रायटिंगमध्ये लिहू शकतो, जेणेकरून आपलं ॲन्सर अतिशय प्रभावित इथं नक्की होईल. ओके, त्यासाठी ही खूप महत्त्वाचा पॉईंट इथं सध्याला आहे. पहा, नेक्स्ट आहे 2024 राज्यसेवेला एक प्रश्न आलेला होता. कोणता? तर SR बोमई वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा जो खटला आहे तो कधीचा? तर 1994चा हा खटला होता व हा खटला कशा संदर्भात आहे? तर फेडरलिझम संदर्भात आहे. ओके, मग या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर जे आहे 1973ला दिलेलं केशवानंद भारती खटल्यामध्ये, त्यानुसार संघराज्यवाद किंवा जे फेडरलिझम आहे ते पण बेसिक स्ट्रक्चर आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं. हे 1994च्या SR बोमई वर्सेस युनियन ऑफ इंडिया खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मान्य केला आहे. हा प्रश्न राज्यसेवा 2024ला नक्की आलेला होता, त्यामुळे हे पण थोडंसं तुम्ही लक्षात ठेवू शकता PYQ या नजरेतून. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला आता समजला असेल. त्यानंतर आपला लोकसत्ता राहिलेला आहे, लोकसत्ताकडे जाऊयात. ही पण आपण बातमी पाहिलेली आहे. त्यानंतर आज इमॅन्युअल मॅक्रो यांची मुंबईत नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. ओके, व राफेल डील पण झालेली आहे आपली, चांगलीच न्यूज आहे. पहा, त्यानंतर ही पण आपण बातमी पाहिली आहे शबरीमालाबद्दलची. त्यानंतर येतं राईट टू एज्युकेशन. आता राईट टू एज्युकेशनबद्दलचं ना हा जो आर्टिकल आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये मी डिस्कस करणार आहे, कारण हे पण खूप महत्त्वाचं आहे. व RTतील बदलावर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून टीका. व पहा, आता अर्ज प्रक्रिया त्यांची चालू झालेली आहे. मग हे RTबद्दल काय असतं किंवा हे RT नेमकं काय आहे याबद्दलचा जो आर्टिकल आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नक्की डिस्कस करूयात. फक्त ही बातमी मी लक्षात ठेवली आहे. आता वेळेअभावी आपल्याला हे पुढेच घेऊन जावं लागेल. त्यानंतर आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बातमी आहे. पहा, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा सुरू. उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा कुठं? महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे. ओके, हा पॉईंट प्लीज राज्यसेवा त्यानंतर सरसेवेला येऊ शकतो, त्यासाठी प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये हे पॉईंट नमूद करून ठेवा. पुढची बातमी आहे अवघा 11 रुपये दंड. आता उच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे व तुम्ही जर पाहिला तर न्यायालयाने खूप गंभीर दखल घेतली होती असं म्हटलेलं आहे व दंड किती? फक्त 11 रुपये. ठीक आहे, पण गंभीर दखल तर घेण्यात आली होती. परीक्षेला येणार नाही, त्यामुळे पुढे चला. AI एक्स्पोला उत्साही प्रतिसाद.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, सहभागी उद्योजकांची संवाद. ओके, उद्योजक पण हेच बोलत आहेत पहा की पॉलिसीमध्ये चेंजेस वगैरे येणं गरजेचे आहेत. अन्यथा म्हणजे दुधारी तलवार आहे, जे AI आहे त्याचा एक पॉझिटिव्ह पण इम्पॅक्ट होणार आहे व निगेटिव्ह पण इम्पॅक्ट होणार आहे. आता आपण सगळ्यांनी निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहिलेलंच आहे. जसं ग्रोकबद्दल त्यांनी AI इमेजेस वगैरे जे केलं ते निगेटिव्ह इम्पॅक्ट होता. त्यानंतर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मग पॉलिसीमध्ये चेंज करावे लागतील. हे सर्वांनी तिथं मान्य केलेलं आहे. त्यामुळे पाहूयात, आज फक्त कालचं जे सेशन झालं त्यामध्ये फक्त हेच पॉईंट निघाला की पॉलिसीमध्ये चेंजेस. ओके, मग आता भारत सरकार पॉलिसीमध्ये काय चेंजेस करेल ते आपण नक्की पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर ही बातमी सलमान विरोधातील जी याचिका होती सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. स्किप करू शकता, म्हणजे तसा पण प्रश्न विचारला जाणार नाही. त्यानंतर नवे चक्रानुक्रमे आरक्षण योग्य, स्थानिक निवडणुका प्रकरण सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब. पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे फिरतं किंवा चक्रानुसार जे आरक्षण देण्यात येणार आहे ना, ते योग्यच आहे असं बॉम्बे हायकोर्टाने काल निकाल दिलेला आहे व ते होणारच होतं. फक्त तुम्हाला माहिती असावं यानंतर मी घेऊन आले, पण ही पण बातमी परीक्षेसाठी बिलकुल कामाची नाही आहे. ओके, पुढे चला. आजच्या एडिटोरियलमध्ये मी काल सांगितलेलं आहे ना, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल गिरीश कुबेर सरांचा जो काल रात्रीचा जो व्हिडिओ मी पाठवला आहे ना, तो एकदा तुम्ही पाहून घ्या. त्यामधील सर्व पॉईंट इथं देण्यात आलेले आहेत. ओके, त्यानंतर एक चायनाबद्दलचा आर्टिकल आहे, हा शक्यतो तुम्ही वाचून घेऊ शकता. याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ओके, यामध्ये काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. बाकी पहा, जे द हिंदूमधील महत्त्वाचे आर्टिकल होते ते मी घेतलेलं आहे, पण आपल्याला इथं थांबावं लागेल. ओके, तरी तुम्हाला जर काही शंका यामध्ये असेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परत त्या आर्टिकलला वगैरे डिस्कस करूयात. ओके, धन्यवाद.